मी नंदकिशोर देवदने, डायरेक्टर अँड फाउंडर ऑफ युटॅक्स इंडिया कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड. आपल्या या वेबिनारमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आपण थोडंसं युटॅक्स बद्दल पहिल्यांदा जाणून घेऊया की युटॅक्स काय आहे आणि आम्ही याच्यामध्ये काय करतो. सर्वप्रथम युटॅक्स बद्दल जाणून घेऊया की युटॅक्स काय करतं, काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं आणि कधीपासून इस्टॅब्लिश झालेलं आहे. तर साधारणतः युटॅक्स इंडिया कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड हे साधारणतः 2018 मध्ये आम्ही इस्टॅब्लिश केलं होतं, फाउंडेड बाय नंदकिशोर देवदने ऑल द टीम. तर आम्ही याच्यामध्ये टॅक्सेशन रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, याच्यामध्ये सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो आणि स्पेशलायझेशन आमचं आहे टॅक्सेशनमध्ये, जे आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्रोव्हाइड करतो. आणि हे प्रोव्हाइड करत असताना आमच्याकडे जवळपास 75 प्लस ही प्रोफेशनल टीम आहे, ज्या की आम्ही याच्या थ्रू आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. तर आमचं विजन असं आहे की आम्हाला भारतामधली अशी कंपनी, अशी ऑर्गनायझेशन म्हणून पुढे जायचं आहे की जे डेडिकेशन, एक्सलन्स, फॉरवर्ड थिंकिंग आणि क्लॅरिटीसाठी ओळखली जाईल. आणि हे विजन घेऊन आम्ही पुढे निघालो आहे. आणि हे विजन आम्हाला कंप्लीट करताना आमचं मिशन असं आहे की कमीत कमी आम्हाला पुढच्या येत्या 2 वर्षामध्ये 10,000 बिझनेस ओनरला किंवा 10,000 बिझनेसेसला आम्हाला त्यांच्या फायनान्शियल पोझिशन्स चांगल्या करून द्यायच्या आहेत. आणि याच्यामध्ये हे करत हॅलो. असताना आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला एम्प्लॉयमेंट पण जनरेट करायची आहे. तर असं आमचं याच्या पाठीमागचं मिशन आहे. टीडीएस बद्दल ओव्हरव्ह्यू काय आहे तुमचे मला जरा सांगा. चॅटबॉक्स मध्ये टाईप केलं तरी चालेल. ओके, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. ओके, ग्रेट. अँड पेड टू गव्हर्नमेंट अकाउंट. ओके, अजून काही विच इज कम अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट. ओके, वाईल पेइंग गव्हर्नमेंट ड्युटी 2% टीडीएस. ओके, टीडीएस बेसिकली काय आहे की टीडीएस आहे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. ॲट सोर्स म्हणजे काय की ज्यावेळेस आपण पेमेंट करतो काही सर्व्हिसेससाठी ज्या गव्हर्नमेंटने डिफाईन केलेल्या आहेत, त्या सर्व्हिसेससाठी आपण काही पेमेंट करतो, तर गव्हर्नमेंट असं सांगतं की त्याच्यामध्ये तुम्ही पेमेंट करताना काही पोर्शन हा टीडीएस स्वरूपात तुम्ही त्यांचा डिडक्ट करा आणि तो त्यांच्या पॅनच्या बेसिसवरती आपल्याला गव्हर्नमेंटला पे करायचा आहे. म्हणजे ज्याचा आपण टीडीएस डिडक्ट करतो त्याच्यासाठी तो ऍडव्हान्स टॅक्स पे केल्यासारखाच आहे. तर त्याच्या पाठीमागे पर्पज काय आहे, का टीडीएस डिडक्ट केला पाहिजे. पहिलं तर इन्कम टॅक्सची ही म्हणजे गव्हर्नमेंटची ही प्रोसिजर आहे म्हणू शकतो आपण, किंवा इम्प्लिकेशन्स आहे की ज्याच्यामध्ये टीडीएस आपल्याला पे करायला सांगितलं जातं. दुसरं असं आहे की याच्यामुळे एव्हिएशन ऑफ टॅक्स म्हणजे टॅक्स हायडिंग होत नाही. बऱ्याच वेळा कसं होतं की टीडीएस आपण नॉमिनल अमाऊंट असते, पण नॉमिनल अमाऊंट ती दाखवण्यासाठी तुमचा इन्कम किती हा पण शो करावा लागतो. आणि हा तुमचा डायरेक्टली गव्हर्नमेंटला शो होतो. आणि गव्हर्नमेंटला जर तुम्ही इन्कम शो करताय तर त्याच्यावरती रिटर्न भरणं हे तुम्हाला गरजेचं आहे. जर आपण रिटर्न नाही भरलं तर त्याच्यावरती गव्हर्नमेंट आपल्याला नोटीस इश्यू करू शकते की तुमचा इन्कम एवढा दिसतो आहे तुमच्या टीडीएस प्रमाणे, तर तुम्ही का याच्यामध्ये तुम्ही रिटर्न नाही फाईल केलं. तर त्याच्यामुळे आपल्याला टीडीएस पर्पज अँड इम्पॉर्टन्स ऑफ टीडीएस हे आहे. तर ओव्हरव्ह्यू ऑफ टीडीएस मेकॅनिझम. आता हे टीडीएस कसं काम करतं. आता सुरुवातीला आपण काही सर्व्हिसेस घेतो, त्या सर्व्हिसेस घेतल्याच्या नंतर आपण त्यांना पेमेंट करतो. पण गव्हर्नमेंटच्या रूलनुसार जे पेमेंट आपण करतोय तर ते पेमेंट करत असताना काही पोर्शन आपल्याला डिडक्ट करायचा आहे. तो पोर्शन डिडक्ट केल्याच्या नंतर आपण समोरच्या पॅनवरती तो आपण गव्हर्नमेंटला सबमिट करतो. पण हे गव्हर्नमेंटला सबमिट करण्यासाठी अगोदर आपल्याकडे काय पाहिजे, तर आपल्याला अगोदर टॅनला ऍप्लिकेशन केलेलं गरजेचं आहे. टॅन नंबर आपल्याला गरजेचा आहे. तो टॅन नंबर आपल्याला काढून घ्यावा लागतो. तो टॅन नंबरच्या बेसिसवरती आपण तो टीडीएस तो गव्हर्नमेंटला जमा करत असतो. आणि तो जमा केल्याच्या नंतर ते गव्हर्नमेंटला कळतं की ते किती त्यांचा इन्कम आहे. त्याच्यानंतर आपण त्यांना काही दिवसांनी त्याच्यानंतर काही सर्टिफिकेट्स इश्यू करतो. फॉर्म 16 असू शकतो किंवा फॉर्म 16A पण असू शकतो. तर हे आपण सर्टिफिकेशन त्यांना इश्यू करतो. तर ही पूर्ण असं मेकॅनिझम टीडीएसचं चालतं. आता टीडीएस बद्दल बऱ्याच जणांचे काही मिथ्स पण असतात. तर कोणाकोणाचे काही मिथ्स आहेत कळतील का मला, की टीडीएस काय असतं किंवा का आपण टीडीएस कट केला पाहिजे किंवा कुणी केला पाहिजे, असे काही मिथ्स आहेत का. तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. बरेच लोकांचे बरेच मिथ्स असतात टीडीएसला घेऊन किंवा टॅक्सेशनला घेऊन. अच्छा, डिडक्टेड बाय बायर ॲट टाइम ऑफ सेल. ओके, आय थिंक टीडीएस रेट्स आर व्हेरी हाय. प्रॉफिट मेकिंग कंपल्सरी आहे का. ओके, ते सांगतो सर मी, कंपल्सरी आहे का. रेंट अँड कॉन्ट्रॅक्ट, टीडीएस लिमिट्स, त्याला रिफंड मिळतो का. ओके, तर काही मिथ्स आहेत ते आपण घेऊयात थोडक्यात. हे कॉमन मिथ्स आहेत की नो टीडीएस ऑन सॅलरी बिलो द टॅक्सेबल लिमिट. म्हणजे जर सॅलरी आपली बिलो टॅक्सेबल लिमिट असेल तर टीडीएस हा त्याच्यावरती कट झाला पाहिजे का. बरोबर. तर बेसिकली असं सांगायचं आहे की टीडीएस तुमचा सॅलरीवरती नाही कट होणार, पण अदर दॅन सॅलरी जर तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट्स केल्या असतील त्याच्यावरती काही इंटरेस्ट भेटत असेल तर अशा केसमध्ये तुमचा टीडीएस तुमचा डिडक्ट होणार, जरी तुमची सॅलरी कमी असली तरी.
जर तुम्ही समजा कुठे कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल, म्हणजे सॅलरी प्लस तुमचा बिझनेस असेल, तर कॉन्ट्रॅक्टवरती पण तुमचा टीडीएस कट होणार, जरी तुमची सॅलरी कमी असेल तरी. त्यानंतर दुसरं मिथ असं आहे की टीडीएस मीन्स नो फर्दर टॅक्स फायलिंग रिक्वायर्ड. म्हणजे टीडीएस डिडक्ट झाला आपला, याचा अर्थ आपल्याला रिटर्न फाईल करायचे आहेत असं नाही होत, बरोबर. हे तुमचं मिथ झालं की टीडीएस डिडक्ट झाला याचा अर्थ आपल्याला रिटर्न भरायची गरज नाहीये. पण तसं नाहीये. टीडीएस जरी कट झाला तरी आपल्याला तो रिटर्न फाईल करावेच लागतं. त्यानंतर तिसरं आहे टीडीएस डिडक्शन मीन्स नो फर्दर टॅक्स पेमेंट. आता बऱ्याच वेळा कसं होतं की टीडीएसचे रेट्स जे आहेत, तर टीडीएसचे रेट्स हे कमी आहेत, म्हणजे 2% आहेत, म्हणजे 0.1% पासून सुद्धा आहे. तर त्या केसमध्ये टीडीएस आपला खूप कमी प्रमाणात कट होतो. पण आपण ऍक्च्युली टॅक्स जो आहे आपला, तो आपल्या स्लॅबनुसार असतो. जसं की ओल्ड स्लॅबने जाल तर आपल्या 5 लाख 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत 5%, त्याच्यानंतर 10%, त्यानंतर 20% त्याच्यानंतर ती 30%. तर आपला टीडीएस त्याला मीट आउट होत नाही. त्यामुळे वरती जो टॅक्स येणार आहे तो आपल्याला पे करावाच लागतो, जर आपला टीडीएस कमी असेल. त्यानंतर टीडीएस ऍप्लिकेबल ओनली द सॅलरीड इंडिव्हिज्युअल. असं नाहीये की सॅलरीड इंडिव्हिज्युअलच फक्त आपला टीडीएस पे करावा लागतो. तुम्ही बिझनेसमॅन असाल, कॉन्ट्रॅक्टर असाल, तुमचं रेंट इन्कम असेल, तर अशा केसमध्येच तुम्हाला टीडीएस हा डिडक्ट होतो. त्यानंतर टीडीएस इज ऑलवेज ॲट अ फिक्स. टीडीएस हा फिक्स रेट नाहीये. प्रत्येक सेक्शनसाठी टीडीएस हा रेट हा वेगळा आहे. जसं की 194 आहे, 194 आहे, 194 आहे, 194 आहे. असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत टीडीएस मध्ये. त्याच्यासाठी प्रत्येकाचे रेट्स हे वेगळे आहेत. इफ टीडीएस इज डिडक्टेड, नो नीड टू चेक 26 AS. आता 26 AS काय आहे? मला आयडिया आहे का 26 AS काय आहे? तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करून बोलू शकता, परत म्यूट करा. हा तुमचा 26 AS हा फॉर्म आहे जो गव्हर्नमेंट इश्यू करतं. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या टीडीएसची इन्फॉर्मेशन आहे की टीडीएस तुमचा कुणी डिडक्ट केला, किती अमाऊंटवर डिडक्ट केला, ही सगळी इन्फॉर्मेशन 26 AS वर अवेलेबल असते. याला तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्सच्या लॉग इन आयडीने तुम्ही लॉग इन करून तुम्ही चेकही करू शकता. आणि हे चेक करणं का गरजेचं आहे? बऱ्याच वेळा काय होतं की टीडीएस डिडक्ट करणं याची डेट वेगळी आहे आणि टीडीएस रिटर्न फाईल करणं याची डेट वेगळी आहे. मग कधी कधी बाय मिस्टेक असं होऊ शकतं की तुमच्या पॅनच्या जागी काही मिसमॅच झाला असेल, किंवा मिस्टेक होऊन दुसऱ्याचा कुणाचा पॅन तिथे गेला असेल, तर तो टीडीएस त्या पॅनवर जाण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे जर तुम्ही 26 AS चेक केला तर तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता की तुम्हाला तो तुमच्याच पॅनवरती टीडीएस जमा झालाय की नाही झालाय. जर तसं नसेल झालं, काही मिस्टेकने तुमचं नसेल झालं, तर तुम्ही कन्सर्न जो पर्सन आहे ज्यांनी तुमचा टीडीएस डिडक्ट केलाय त्याला तुम्ही म्हणजे कम्युनिकेट करून ते करेक्ट करू शकता. त्याला म्हणतात रिवाइज रिटर्न फायलिंग. तर त्यांचं रिवाइज रिटर्न करून तो करेक्ट टीडीएस तुम्हाला भेटू शकतो तुमच्या अकाउंटला. की कंपोनंट्स ऑफ टीडीएस. आता टीडीएस मध्ये काय काय कंपोनंट्स आहे? पहिला आहे डिडक्टर. डिडक्टर म्हणजे असा पर्सन आहे की जो टीडीएस डिडक्ट करतो, ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी टीडीएस डिडक्ट करणं, त्याला आपण म्हणतो डिडक्टर. दुसरा आहे डिडक्टी. डिडक्टी म्हणजे ज्यांचा टीडीएस आपण डिडक्ट करतो. जो डिडक्ट करतो तो डिडक्टर, आणि ज्याचा टीडीएस डिडक्ट करतो तो आहे डिडक्ट. तिसरा आहे डिडक्शन रेट, म्हणजे कुठल्या रेटने आपण त्याचा टॅक्स डिडक्ट करतो. ठीक आहे. आणि तो व्हॅरी होऊ शकतो. सेक्शन टू सेक्शन, सर्व्हिस टू सर्व्हिस हा व्हॅरी होतो. त्यानंतर टीडीएस सर्टिफिकेट्स, त्याच्यामध्ये फॉर्म 16 आणि फॉर्म 16A आहे. फॉर्म 16 हा सॅलरीड पर्सनसाठी आहे आणि फॉर्म 16A हा नॉन सॅलरीड पर्सनसाठी आहे. तर तो फॉर्म म्हणजे सर्टिफिकेट्स ते इश्यू केले जातात ज्यावेळेस तुमचं टीडीएस डिडक्ट होतो. कॉमन टीडीएस रेट्स फॉर अ डिफरंट इन्कम टाइप्स, म्हणजे सॅलरीसाठी रेट्स वेगळा आहे, इंटरेस्टसाठी वेगळा आहे, रेंटसाठी हा टीडीएसचा रेट्स हा वेगळा आहे. तर प्रत्येकासाठी ही रेट्स जे आहेत ते आपण डिटेलमध्ये पुढे बघूयाच. तर हे वेगळे वेगळे आहेत. दुसरं आहे थ्रेशोल्ड लिमिट. इंडिव्हिज्युअल आणि एचयूएफ यांच्यासाठी जी थ्रेशोल्ड लिमिट आहे, जी 1 करोड आणि 50 लाख रिस्पेक्टिव्हली आहे, तर त्याच्यानंतर ते टीडीएस ऍप्लिकेबल करू शकतो आपण. त्याच्या आतमध्ये त्यांनी टीडीएस नाही डिडक्ट केला तरी काही इश्यू नाहीये त्या केसमध्ये. आता आपण येऊया टीडीएस ऑन सॅलरीज. आता बऱ्याच जणांनी सांगितलं की सॅलरी आमची आहे, तर कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा टीडीएसचा याच्यामध्ये? बऱ्याच जणांचे काही प्रश्नही होते त्याच्यामध्ये. कधी टीडीएस डिडक्ट होतो तुमचा? सो जर बिझनेस ओनर असेल आणि त्याच्याकडे जर एम्प्लॉई असतील, तर त्यांच्या सॅलरीत जर काही लिमिट क्रॉस झाल्या, तर हम्म. तो त्याच्यावर कंपनीने टीडीएस डिडक्ट करणं कंपल्सरी आहे का? किंवा त्यासाठी काही प्रोव्हिजन किंवा काही म्हणजे ती क्लॅरिटी हवी आहे तिथे. बरं. आता याच्यामध्ये कसं आहे मॅडम की एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई, बरोबर. तर एम्प्लॉई काय करतो की साधारणतः जून पर्यंत आपल्याला काही तो इन्व्हेस्टमेंट्स करणार आहे, त्याचे आपल्याला
तो सांगतो की हे हे इन्व्हेस्टमेंट्स मी करणार आहे, तर माझ्या सॅलरीच्या अगेन्स्ट तुम्ही तेवढा टीडीएस ते सोडून तुम्ही टीडीएस डिडक्ट करा. तर त्याच्यानंतर आपण जानेवारीमध्ये काय करतो की एम्प्लॉई कडून ज्या ज्या त्यांनी इन्व्हेस्टमेंट्स केल्या त्याची प्रूफ मागून घेतो. आणि त्याच्यानंतर रिकॅल्क्युलेट केलं जातं की ऍक्च्युअली त्यांनी जेवढं सांगितलं होतं इन्व्हेस्टमेंट करणार आहे, म्हणजे ॲज पर डिडक्शन, म्हणजे डिडक्शनसाठी जे ऍप्लिकेबल इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या इन्व्हेस्टमेंट त्यांनी केल्यात का, ते आपण ते चेक करतो ऍक्च्युअली केल्यात का. जर नसतील केल्या तर आपण ते रिवाईज करतो आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा 3 महिन्यामध्ये त्याचा टीडीएस त्यात डिडक्ट केला जातो. तर तोच पॉईंट होता आपला एक्सप्लेनेशन ऑफ टीडीएस ऑन सॅलरी इन्कम. तर हे सॅलरीच्या केसमध्ये असं होतं की त्याला काही फिक्स रेट नाहीये, कारण प्रत्येकाची सॅलरी ही वेगळी असू शकते, त्याची इन्व्हेस्टमेंट वेगळी असू शकते. ती इन्व्हेस्टमेंट आपल्या सॅलरीच्या बेसिसवर कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्याच्यानंतर जो टॅक्सेबल इन्कम राहील त्याच्यावरती येणारा टॅक्स आहे तो 3 महिन्यामध्ये आपण डिवाइड करतो मोस्टली. त्यात कॅल्क्युलेशन मेथड पण आली. आता त्याच्यानंतर फॉर्म 16. आता फॉर्म 16 बऱ्याच जणांना भेटतो. फॉर्म 16 मध्ये 2 पार्ट असतात, एक पार्ट ए आणि पार्ट बी. तर पार्ट ए जो आहे तो आपल्याला टीडीएस कसा डिडक्ट केला आणि कधी डिडक्ट केला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतो. आणि पार्ट बी मध्ये तुमची सॅलरी किती आहे, त्याच्यामध्ये तुमची सॅलरीमध्ये डिडक्शन्स काय काय आहेत, कंपनीने तुम्हाला काय बेनिफिट दिलेत, काय अलाउन्सेस दिलेत, काय परक्विजिट्स दिलेत, त्याच्यानंतर तुमची काही इन्व्हेस्टमेंट असेल तर याच्याबद्दलची पूर्ण माहिती ही पार्ट बी मध्ये येते. तर अशा पद्धतीने टीडीएस आपल्या सॅलरीवरचा कॅल्क्युलेट केला जातो. याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत कोणाला अजून सॅलरीमध्ये? टीडीएस ऑन अदर अदर पेमेंट्स, जसं आपण सॅलरीसाठी आपण बघितलं की सॅलरीसाठी कोणताही रेट नाहीये. त्याच्यानंतर टीडीएस ऑन इंटरेस्ट आहे, टीडीएस ऑन रेंट आहे, कॉन्ट्रॅक्टर पेमेंट्स आहेत, प्रोफेशनल फीज आहे, असे बरेच सारे सेक्शन्स आहेत. तर आपण काही सेक्शन्स थोडेसे आपण इथं डिस्कस करूया. जसं की इंटरेस्ट आहे. आता इंटरेस्ट काय आहे की इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, लिस्टेड सिक्युरिटीज अदर दॅन लिस्टेड सिक्युरिटीज, असे 2 पार्ट पडतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये लिस्टेड सिक्युरिटीज आणि अदर दॅन लिस्टेड सिक्युरिटीज त्याचा साधारणतः एक 10%चा रेट असतो, म्हणजे 10%नी त्याला टीडीएस कट केला जातो. त्याच्यानंतर रेंट आहे, रेंटलाही 10%नी टीडीएस कट केला जातो. त्याची थ्रेशोल्ड लिमिट जर बघाल तुम्ही तर थ्रेशोल्ड लिमिट साधारणतः 2,40,000 पर इयर आहे. कॉन्ट्रॅक्टर पेमेंट आहे. कॉन्ट्रॅक्टर पेमेंटसाठी जर इंडिव्हिज्युअल पर्सन असेल त्याला 1% आहे आणि जर फर्म असेल नॉन इंडिव्हिज्युअल, म्हणजे जसं की कंपनी आहे, LLP आहे, तुमची पार्टनरशिप फर्म आहे, अशा काही एंटिटीज असतील तर त्याला 2%नी टीडीएस डिडक्ट केला जातो. त्यानंतर प्रोफेशनल फीज आहे. त्याला प्रोफेशनल फीजचा 194J अंडर तुमचा 10% टीडीएस हा डिडक्ट केला जातो. स्पेसिफिक रेट्स जसे आहेत की 194H आहे जो कमिशनचा आहे त्याला 5% आहे. त्याच्यानंतर 194J ला जसं सांगितलं तुम्हाला की तो 10% आहे. 194I आहे, 194A आहे, याला 10% आहे. तर असे काही सेक्शन्स आहेत. तर थ्रेशोल्ड लिमिट जे आहे ते साधारणतः कॉन्ट्रॅक्टर जर असेल तर त्याला वन सिंगल बिल जर असेल तर त्याला 30,000 ची लिमिट आहे. आणि जर त्याचे क्युम्युलेटिव्ह वर्षभरामध्ये 1 लाख क्रॉस करत असेल तर त्याला टीडीएस ऍप्लिकेबल आहे. म्हणजे सिंगल बिल हे 30,000चं असावं किंवा क्युम्युलेटिव्ह बिल जे आहे तुमचं वर्षभराचं ते 1 लाखाचं असावं, तरच आपण त्याचा टीडीएस ऍप्लिकेबल होऊ शकतो. आता 2,40,000 ही तुमची रेंटसाठी आहे, अशी थ्रेशोल्ड लिमिट आहे. त्याच्यानंतर परचेस ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी आहे, त्याच्यासाठी 50 लाखाचं लिमिट आहे. त्याच्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी जर असेल व्हॅल्यू तर तुम्ही टीडीएस त्याच्यावरती डिडक्ट करू शकता. टीडीएस रिटर्न फायलिंग, ड्यू डेट्स फॉर टीडीएस पेमेंट्स अँड रिटर्न फायलिंग. तर आपण काय करतो की प्रत्येक महिन्याचा जो पेमेंट आहे, पेमेंट हे प्रत्येक महिन्याला केलं जातं. मंथली पेमेंटची डेट असते. तर आपण या महिन्याचं पेमेंट सबसिक्वेंट मंथमध्ये 7 तारखेच्या आतमध्ये करायचं आहे. प्रत्येक महिन्याच्या पुढच्या 7 तारखेला त्या महिन्याचं पेमेंट हे गेलं पाहिजे. रिटर्न्स जे आहे, रिटर्न्सची ड्यू डेट असते क्वार्टरली. एक क्वार्टर संपला म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा फर्स्ट क्वार्टर आहे. तर मार्च नंतर एप्रिलमध्ये आपल्याला त्याचं रिटर्न फाईल करायचं. तर याच्यामध्ये कसं होतं की क्वार्टरली असेल तर समजा एप्रिल, मे, जून हे क्वार्टर झालं तर जुलैच्या 15 तारखेपर्यंत आपल्याला त्याचं रिटर्न फाईल करायचं आहे. सबसिक्वेंटली तसंच करायचं आहे. फक्त आपल्याला मार्चमध्ये आपल्याला थोडीशी मुदत वाढवून भेटते, ते एप्रिलपर्यंत आपल्याला ते रिटर्न फाईल करू शकतो आपण 30 एप्रिलपर्यंत. तर फॉर्म्स आपण त्याच्यामध्ये यूज करतो. त्याच्यामध्ये फॉर्म्स यूज करत असताना रिटर्न फायलिंगसाठी 24Q, 26Q आणि 27Q. 24Q जो आहे तो सॅलरीसाठी आहे. पर्टिक्युलरली सॅलरीचा रिटर्न जे आपण फाईल करतो, म्हणजे सॅलरीचे ज्यांचे टीडीएस डिडक्ट केलेत तर त्यांच्यासाठी आपण 24Q हा फॉर्म फाईल करतो. त्यानंतर 26Q आहे अदर दॅन सॅलरी, आणि 27Q जो आहे तो नॉन रेसिडेंटसाठी, NRI साठी आपण यूज करतो. तर पेनल्टीज फॉर लेट फायलिंग, ज्या पेनल्टीज आहेत तर पेनल्टीज अशा आहेत की जर आपण रिटर्न वेळेवर फाईल नाही केलं तर साधारणतः पर डे ₹200 प्रमाणे आपल्याला लेट फी लागते.
आणि जर आपण वेळेवर पेमेंट नाही केलं तर 1.5% पर मंथनी इंटरेस्ट लागतो, म्हणजे 18% पर इयर. तर अशा पद्धतीने त्याच्या पेनल्टीज आहेत. आणि हे सोडून सुद्धा जर आपला असेसिंग ऑफिसरला काही वाटलं की लेट तुम्ही फायलिंग केले आणि त्याला जर ते व्यवस्थित नाही वाटलं की तुमचे कारण जे तुम्ही देताय त्याच्यामध्ये की का फाईल केलं लेट, तो साधारणतः 1 लाखापर्यंत पण आपल्याला तिथं पेनल्टीज लावू शकतो. तर शक्यतो आपण वेळेवर फाईल करा, वेळेवर फाईल करत जावा, वेळेवर पेमेंट करत जावा, त्याच्यामुळे आपल्याला त्याचे बेनिफिट्स घेता येतील. टीडीएस कंप्लायन्सेस, इम्पॉर्टन्स ऑफ टाइमली टीडीएस पेमेंट्स अँड रिटर्न फायलिंग. आता याच्यामध्ये काय होतं की जर आपण टाइमली फाईल केलं तर आपण गव्हर्नमेंटचे जे कंप्लायन्स आहेत त्याच्यातून पेनल्टीज आपल्या वाचू शकतात, पेनल्टीज आपल्याला लागणार नाहीत. अदर कुठली प्रोसिक्युशन्स आहे गव्हर्नमेंटची ती होणार नाही आपल्यावरती. त्याच्यामुळे आपण वेळेत फाईल केलं तर त्याचे फायदेच आहेत. दुसरी गोष्ट, आपण ज्याचा टीडीएस कट करतोय तो वेळेवर जर आपण फाईल केला तर वेळेवर त्याला क्लेम करायला बरं पडतं. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडून लेट झाल्यामुळे तो 26 ला दिसत नाही आणि त्याला तो क्लेम करता येत नाही, म्हणजे रिफंड जो क्लेम करायचा आहे तो क्लेम करता येत नाही. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन फायलिंग, नॉन फायलिंग मध्ये जसं सांगितलं मी तुम्हाला, पेनल्टीज लागतात आपल्याला. त्याच्यानंतर काही प्रोसिक्युशन्स आहेत त्या आपल्याला लागतात. त्यानंतर एओ आपल्याला ह्यूज पेनल्टी लावू शकतो. रेक्टिफिकेशन अँड करेक्शन ऑफ टीडीएस रिटर्न्स. तर येस, टीडीएस रिटर्न्स मध्ये आपल्याला रेक्टिफिकेशन, करेक्शन हे करता येतं विदिन द टाइम. तर आपण ते करू शकतो. जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, एरर्स असतील तर एरर आपण रेक्टिफाय करू शकतो. टीडीएस सर्टिफिकेट्स, इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट्स मध्ये मगाशी तुम्हाला सांगितलं तसं फॉर्म 16. आता फॉर्म 16 आणि फॉर्म 16A, राईट. तर फॉर्म 16 हा आहे सॅलरीड पर्सनसाठी. जिथे आपण वर्किंग करतो तर एम्प्लॉयर आपल्याला फॉर्म 16 हे इश्यू करतात आणि ते त्यांना मॅन्डेटरी आहे फॉर्म 16 इश्यू करणं. आणि फॉर्म 16 हे ए जो आहे तो फॉर्म 16 हे अदर देन सॅलरीज आहे. तर अदर देन सॅलरीज मध्ये जसं आपण प्रोफेशनल फीज कोणाला पे केलेली आहे, कोणाला कॉन्ट्रॅक्ट वरती पे केलेली आहे, कोणाला कमिशन पे केलं आहे, कोणाला रेंट पे केलं आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फॉर्म 16A मध्ये येतील. तर याचे सर्टिफिकेट्स आपण क्वार्टरली बेसिसवरती इश्यू करू शकतो. आणि जो फॉर्म 16 आहे तो आपण इयरली बेसिसवरती इश्यू करतो. तर टाइमलाईन फॉर प्रोसेस टीडीएस सर्टिफिकेट. तर टाइमलाईन अशी आहे की फॉर्म 16 जो आहे तो साधारणतः मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत, फॉर्म 16 जो आहे तो मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत एम्प्लॉयर आपल्याला इश्यू करतो एम्प्लॉईला. आणि फॉर्म 16A आहे तो क्वार्टर संपल्याच्या नंतर ज्यावेळेस रिटर्न फाईल होतं त्याच्या 15 दिवसामध्ये आपल्याला तो इश्यू करायचा आहे. जसं की इम्पॉर्टन्स ऑफ टीडीएस सर्टिफिकेट्स. आता सर्टिफिकेट्स मध्ये काय होतं कधी कधी की जर टीडीएस रिफ्लेक्ट होत नसेल गव्हर्नमेंटच्या साईडला तर तुम्ही टीडीएस हा एव्हिडन्स म्हणून तुम्ही तो तिथे शो करू शकता किंवा त्या बेसिसवरती तुम्ही तुमचा टीडीएस क्लेम करू शकता, राईट. तर उद्या जर समजा काही इन्कम टॅक्सची नोटीस आली, काय आली, तर त्याच्यावरती आपण टीडीएस जो आहे, टीडीएसचे सर्टिफिकेट आपल्याला दिलंय ज्या कन्सर्न अथॉरिटीने, तर ते आपण तिथे शो करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला टीडीएस रिफंड घेण्यासाठी आपल्याला हेल्प होईल, राईट. तर यूटॅक्स कडे याच्यामध्ये एक्सपर्ट गायडन्स अँड ॲडवाइस आहे. तुमचे टीडीएसचे प्रिपरेशन आणि डॉक्युमेंटेशन हे यूटॅक्स करणार आहे. त्यानंतर इन्कम कॉम्प्युटेशन, तर तुमचं जे टीडीएसचं कॉम्प्युटेशन आहे ते पण यूटॅक्स तर्फे केलं जाईल. फायलिंग ऑफ रिटर्न, जे तुमचे टीडीएसचे रिटर्न्स आहेत ते वेळेत प्रिपरेशन करून फायलिंग करणं, तुमचा डेटा व्हेरीफाय करणं. त्यानंतर क्लायंट रिप्रेझेंटेशन, म्हणजे बऱ्याच वेळा नोटिसेस येतात, टीडीएसच्या रिलेटेड नोटिसेस असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अथॉरिटी समोर रिप्रेझेंट करणं, क्लायंट रिप्रेझेंट करणं, याच्यासाठी यूटॅक्स तुम्हाला हेल्प करतं. त्यानंतर इयर राऊंड सपोर्ट, म्हणजे असं नाही की तुमचं एकच काम केलं तर आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे सोडून देतो. तर तुम्हाला पूर्ण वर्षभरच सपोर्ट आपल्याला यूटॅक्स कडून भेटतो, राईट. इथपर्यंत क्लिअर आहे? काही डाऊट्स आहेत कोणाला? तर याच्यामध्ये थोडस मला हा एक माहिती हवी होती. जर का टाइमली आपण पेमेंट नाही केले हम्म. तर त्याचे काय इम्प्लिकेशन येऊ शकतात, म्हणजे ॲज अ ऑर्गनायझेशन काय म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतात आपल्याला? बरं, जर आपण सर टाइमली पेमेंट नाही केले तर त्याच्यावरती जसं सांगितलं की एकतर पेनल्टी आपल्याला लागू शकते, राईट, जे की आणि दुसरं आहे की इंटरेस्ट आहे जो 1.5% इंटरेस्ट आहे, तुम्ही अननेसेसरीली ते पे करताय. आणि दुसरं याच्यामध्ये की जो समोरचा आपला हे आहे ज्याचा आपण टीडीएस डिडक्ट केलाय त्याला त्या गोष्टीचं क्रेडिट घेता येत नाही किंवा त्याचा जो रिफंड आहे तो क्लेम करता येत नाही. हा पंकज सर बोला. सर मला एक डाऊट होता. हम्म. ऍक्च्युली मी माझं आयटीआर केलं या वर्षीचं 2020 मधलं, तर त्यामध्ये काय झालं की अकाउंटला पॅन लिंक नसल्यामुळे रिफंड रिइश्यूचा प्रॉब्लेम आला मला. तर मी अकाउंट लिंक झाल्यानंतर पण रिफंड रिइश्यूची रिक्वेस्ट टाकली, हम्म. तर 22 जुलैला. तर बरं. अजून पण अकाउंटला टीडीएस क्लेम नाही झाला. तर काय प्रोसेस असते त्याची?
प्रोसेस तीच आहे सर, की तुम्हाला अकाउंटला त्याच्या रिगार्डिंग काही तुम्हाला मेसेज आलाय का डिपार्टमेंट कडून? हा, त्याच्या रिगार्डिंग मला दुसऱ्या दिवशी झालंय की तुमचं अप्रूव्ह झालंय रिफंड इश्यूचं. हम्म. त्यानंतर तर काय वरचे अजून पण रिफंड नाही झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही मेल आलाय? नाही, त्याच्या व्यतिरिक्त मेल नाही आला. त्याच्यासोबत त्याने अटॅचमेंट पाठवलेली एक पीडीएफ. हम्म. तर मी चेक केली तिथे पीडीएफ. ओके. त्यामध्ये तेच अप्रुव्हलच एक पीडीएफ आहे त्याच्यात, मी जे फॉर्म सबमिट केलाय त्यांचा. बर, ठीक आहे सर, काही इश्यू नाहीये, तसं ते होऊन जाईल. आणि जर त्याच्या रिगार्डिंग जर तुम्हाला काही ऍडिशनल इश्यू असेल तर तुम्ही डायरेक्टली ऑफिसला आमच्या कनेक्ट करू शकता. तिथून तुम्हाला Actually, प्रॉपर गायडन्स भेटेल. हा, मी ITR फाईल करताना बिझनेस अकाउंट दाखवलंय, बट माझं ते सॅलरी म्हणजे सॅलरी मधून डिडक्ट झालंय, तर त्याला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, बिझनेस अकाउंट दाखवले म्हणजे नाही कळालं सर मला. ऍक्च्युली माझं बिझनेस पण आहे, तर मी ते बिझनेस ITR फाईल केलेलं आहे फाईल ओके, करताना. म्हणजे फाईल करताना तुम्ही सॅलरी प्लस बिझनेस असे दोन्ही इन्कम हा, दाखवले असं येस म्हणताय? येस येस. ओके, ठीक तर आहे, त्याला काही काही इश्यू इश्यू नाही, नाही ना? काही प्रॉब्लेम नाही. हो. पण तुम्ही दोन्ही इन्कम त्यात शो केले? नाही, बिझनेसचं दाखवलंय. सॅलरी म्हणजे माझं काही असं हे नाहीये, ते एक कॉन्ट्रॅक्ट टाईपच आहे ते. सॅलरी पण नाही म्हणता येणार, ते कॉन्ट्रॅक्च्युअल ते आमचं साईन असतो ना 1 इयरचा, मग तुमचं टीडीएस कोणत्या सेक्शनच्या अंडर डिडक्ट झालाय? फॉर्म 16 26 सॉरी. नाही नाही, फॉर्म 16 मध्ये झालाय का फॉर्म 16A, म्हणजे सेक्शन कोणता झालाय तुमचा? कॉन्ट्रॅक्टचा झालाय का वेगळा झालाय, सॅलरीचा झालाय? कॉन्ट्रॅक्ट मध्ये झालंय, फॉर्म 16च झालंय. 194C च्या अंडर झालाय का? ऍक्च्युली ते एवढं नाही माहिती मला, मी चेक नाही केलं एवढं. नाही, कारण काय आहे माहितीये का सर, जर तुमचा 192 च्या अंडर जर झाला असेल ऍज अ सॅलरी म्हणून. सर नमस्कार, एक मेरा डाउट है रिलेटेड टू लेट फाइलिंग ऑफ PFF पेनल्टीज जो आपने बताया ना उसके बारे में। हाँ, एक मिनट सर, मैं पंकज सर का क्लियर करता हूँ, वापस आपके पास आता हूँ. ओके ओके यस Yes. श्योर। येस पंकज सर, जर तुमचा टीडीएस जो आहे तो 192 च्या अंडर जर कट झाला असेल तर आपल्याला सॅलरी इन्कम तिथे शो करणं गरजेचं आहे. तो एकदा आपल्याला ते चेक करावं लागेल की काय झालं आहे. क्लिअर पंकज सर? म्हणजे रोहित सर बोला ना, तुम्ही काय सांगत होता? बोला. ये सर ये सिस्टर, हमारी सिस्टर है राजस्थान में जो गवर्नमेंट हॉस्पिटल में ऑन कॉन्ट्रैक्ट बेसिस पे काम करती है। तो फाइनेंशियल ईयर 22-23 में उनका जो कॉन्ट्रैक्ट बेसिस पे जो होता है उसके हिसाब से उनका फाइल किया गया था टैक्स, और मतलब उनका TDS भी डिडक्ट किया गया था। ओके. अब इस साल का यानी कि 2023 से 24 का जो उनका इनकम हुआ उनको TDS डिडक्ट करके उनकी सैलरी दी गई, पर अभी तक उनके ऑर्गेनाइजेशन ने अभी तक उस TDS जो अमाउंट कट किया गया है उसको TDS सर्टिफिकेट में अभी तक दिखाया नहीं है, मतलब अभी तक उन्होंने मतलब डिपॉजिट नहीं पेमेंट किया किया है। नहीं। हाँ, अब इसमें कई दिनों से हम लगे हुए हैं कि पीछे कि आप करिए, पर उनका हमेशा लेट रिस्पॉन्स आ रहा है। तो कुछ हम किसी AOC या फिर किसी और डिपार्टमेंट से, क्योंकि वो काम करने में क्यों इतना लेजीपना दिखा रहे समझ नहीं आ रहा है। तो ओके. अब आपने बताया, मुझे नहीं पता था कि लेट फाइल क्या है, वो पेनल्टीज बचाने के लिए वो हम पे हमारा नहीं भर रहे हैं या तो- फिर क्या हम किसी को इन्फॉर्म कर दें? ओके, तो आपने सर उनसे बात की कुछ? नहीं, टेलीफोनिक सारी बात हो गई है। हम कह रहे हैं कि सर आपने पिछली बार भी भर दिया था, TDS रिजेक्ट किया है, इस बार भी कर दीजिए उसको। तो उनका ये नहीं कहते वो कि हम नहीं करेंगे, वो कह रहे हैं हाँ करेंगे करेंगे करेंगे। पर आपने बताया कि वो लेट फाइलिंग की पेनल्टीज लगती है उनको। तो उनको किस तारीख तक करना चाहिए था एक्चुअल में ये 23-24 का फाइनेंशियल ईयर का एक तरीके से? 24 का बोल रहे हो ना, मार्च 24 का? मार्च 24 तक का सर। मई महीने तक सर। मई में उन्होंने नहीं किया, जी अब उनको आपके हिसाब से पेनल्टीज लगेंगी लगेंगी जब वो फाइल करेंगे। राइट। तो अब वो तो ठीक है, वो चीज तो वो बेयर करेंगे जो भी कुछ होगा। पर क्या हम इनकम टैक्स डिपार्टमेंट को बता सकते हैं कि हमारे सैलरी से डिडक्ट किया गया है पर वहाँ पे शो नहीं किया गया है? आप जो भी डिडक्टर है उसको आप ग्रीवियंस रेज कर सकते हो सर उसके लिए। ओके, ग्रीवियंस रेज कर सकते हो, आप उनसे बात कर सकते हो, लेकिन आप पहले वो एम्प्लॉयर से बात कीजिए कि एक्चुअली इशू क्या है। नहीं, वो तो बात हो गई थी सर पिछले। और आप ये मतलब ओरली मत 31 कीजिए, आप मेल थ्रू Yes, कीजिए। sir. मेल के थ्रू, ओके जी ठीक है, ताकि जो उस पे उनका रिप्लाई है वो हम डायरेक्टली इनकम टैक्स डिपार्टमेंट को शो कर दे अगर कभी कुछ होता है तो। राईट। ओके ठीक आहे, थँक्यू सो मच। येस, थँक्यू। अजून आहे कोणाचे काही प्रश्न? हा ज्ञानेश्वर सर बोला. सर आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. ओके. तर आमचे कस्टमर आहे ना, आणि प्रोप्रायटरशिप आमची, तर काही कस्टमर 1% TDS कट करतात, काही 2% TDS कट करतात आणि काही 10% पण कट करतात. तर आम्ही त्या Okay. केस काय सांगू शकतो? आता सर 10% जे कट करतात ना, तर 10% तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहात बरोबर, तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेसिस असतं का?
नाही, मेंटेनन्स वगैरे वन टाइम हा मेंटेनन्स वगैरे असं ओके. असतं. आता तुमचा मेंटेनन्स आहे हा कॉन्ट्रॅक्टमध्येच येतो सर. ओके. तर याच्यामध्ये कसं आहे की हा तुम्हाला एकतर तुम्ही प्रोप्रायटरशिप आहे तर तो 1%च कट झाला पाहिजे. ओके. 10%चा तर विषयच येत नाही त्याच्यामध्ये. 10% हा झालाच नाही पाहिजे. खूप कस्टमर आमचे असे आहे की ते 10% कट करतात सर. का करतात त्यांना विचारा सर. आणि ते कुठल्या सेक्शनच्या अंडर कट करतात. तुमचा जो सेक्शन आहे तो 194C च्या अंडरच कट झाला पाहिजे. ओके ओके, ठीक आहे. ओके. तर त्याच्यामध्ये त्यांना विचारून घ्या. दुसरं की तुम्ही प्रोप्रायटरशिप असल्यामुळे तुमचा 1% कट झाला पाहिजे. पण कसं होतं हं. की बऱ्याच वेळा कंपनीनं हे माहितीच करून घ्यायचं नसतं की समोरचा इंडिव्हिज्युअल आहे का कंपनी आहे. म्हणून ते ओके. सरसकट काय करतात 2% कट करून घेतात. कारण काय होतं की त्यांचं मग कुठं अंडर हे नको व्हायला, डिडक्शन नको व्हायला TDSचं. कॉन्ट्रॅक्ट जर असेल, जे तो हा बोला. कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्याचं 10% असतं का सर मग? काय म्हणताय? इयरली आम्ही काही कॉन्ट्रॅक्ट करतो, समजा वर्षाचे 2 वर्षाचे असे कॉन्ट्रॅक्ट जर केले मेंटेनन्स सर्व्हिसचेच, हा तर ते 10% कट करू शकतं नाही, का सर? त्यालाही 1% आहे सर. 1%च आहे. प्रोफेशनल फीज असेल तुमची तर त्या केसमध्ये 10% होतं. नाहीतर मग तुमचं 1%च आहे. नाही, आमचं सर्व्हिस मध्येच येतो सर कॉन्ट्रॅक्ट. सर्व्हिसमध्ये 1% आहे तुमचं. ठीक आहे, थँक्यू सर. येस. संग्राम सर बोला. हॅलो, हा संग्राम सर बोला. गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग. सर मी आता स्टुडंट म्हणून आहे, मग आपण कोणत्या प्रकारे, कारण कसं आहे TDS मध्ये असं नाही की फक्त टिक सेक्शनच आहे कुठले त्याचे, कसे करेक्शन वगैरे करायचं कसं, किंवा कुठल्या सेक्शन मध्ये किती किती ग्रॉस वर TDS कट करायचा का नेटवर करायचा, बरं. त्यासाठी काय आपल्याकडे हे म्हणजे काय बाबा आपण व्हिडिओ वगैरे प्रोव्हाइड करतात त्याच्यानंतर कसं आहे आपल्याकडे, आपण नुसता बिझनेसलाच हे करता असं? हो सर, आपण फक्त बिझनेसलाच कन्सल्टिंग करतो. हम्म. आपण म्हणजे आता हे जे तुम्ही शिक्षणाचं म्हणताय ते शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं. हा. तर हे जे आपल्या प्रॅक्टिकलमध्ये बिझनेसमध्ये आपण जे कन्सल्टिंग करतो त्या पद्धतीनेच आपण कन्सल्टिंग करतो. म्हणजे बिझनेसेससाठीच बेसिकली कन्सल्टिंग करतो. ठीक आहे चालेल चालेल. येस. नागेश सर बोला. हॅलो. हा नागेश सर बोला. हा आवाज येतोय सर? येतोय बोला. तर जे काय आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये, आता मी ऍज अ अकाउंटंट म्हणून बोलतोय सर. जे काय आपण अकाउंट आपलं 194C मध्ये आपण जे डिडक्ट करतो 1%, 2%, मग एखादं बिल आपल्याला जेव्हा 30,000च्या वरती मिळतं तेव्हा आपण डिडक्शन चालू करतो, बरोबर? बरोबर. आणि जर जर ते बिल आपण वर्षभर 15,000, 11,000, 10,000 असं करत करत ते 99,000 पर्यंत जातं. वर्षाची टोटल जेव्हा 99,000 होते तेव्हा आपल्याला TDS कट करावा लागतो की नाही करावा लागत? म्हणजे तुमचं असं म्हणायचंय, मी जसं मगाशी बोललो तुम्हाला की सिंगल बिल 30,000च्या वरती किंवा क्युम्युलेटिव्ह बिल हा. तुमचं 1,00,000च्या वरती झालं पाहिजे, बरोबर? बरोबर. हा. तर तुमचा प्रश्न असा आहे की समजा 30,000च्या आतमध्ये जर तुमचे बिल झाले हा. आणि ते 1,00,000च्या आतमध्ये झाले वर्षभरामध्ये, तर तुमचा TDS कट करायचं की नाही करायचं? बरोबर. हा. बरोबर. तर त्या केसमध्ये सर TDS नाही कट करायचं. कट करायचं नाही. आणि नाही कट. तसंच सेम 194Q ला ते लागू होतं का? जर आपलं समजा 50 लाखापर्यंत आपलं हे झाले, परचेस झाली, हॅलो, बोला ना. आणि नंतर ते लिमिट क्रॉस केल्यानंतर जे 50 लाखाच्या वरती झाले त्याच्यावरच कट करायचे की ते मागं झाले त्याच्यावर पण कट करावं लागेल? नाही, जे जे तुमचं पुढे झालंय आता 50 लाखाची लिमिट आहे ना सर, ती प्रिव्हियस इयरची हा आहे. हा हा. बरोबर. म्हणजे मागच्या वर्षी अच्छा जर तुम्ही 50 लाख क्रॉस केले असतील ना, अच्छा. तर त्याच्यावरती तुम्हाला सुरुवातीपासूनच TDS कट करावा लागतो. आणि सर 194C मध्ये आपण जेव्हा 1,00,000च्या वरती त्याचं क्युम्युलेटिव्ह होतं, बरोबर? बरोबर. 1,00,000च्या वरती क्युम्युलेटिव्ह झाल्यानंतर जी हम्म. पुढची बिलं येतात मग हम्म. त्याला सुरुवातीपासूनच सगळं डिडक्ट करावं लागते की जे 1,00,000च्या पुढे गेले त्याच्यावरच डिडक्ट नाही, करायचं? फक्त 1,00,000च्या पुढे गेलेत त्याच्यावरतीच करावं लागतं सर. फक्त जो 30,000चा नियम लक्षात ठेवून, बरोबर सर? हो. फक्त तुमचं कुठलंही बिल हे तुमचं 30,000च्या वरती गेलेलं नसावं पूर्ण वर्षामध्ये. अच्छा सर, थँक्यू सर, थँक्यू. येस सर. ओके. ओके. नीलू सर कोण आहेत? नीलू सागर सर. हॅलो. हा बोला मॅडम. सर आता जो सरांचा क्वेश्चन होता की 1,00,000च्या पुढे अमाऊंट गेल्यानंतर आपण डिडक्ट करू शकतो.
तर अशा केसमध्ये सपोज एखाद्या सप्लायर्सचं मला 6 महिन्यांपर्यंत 1 लाख रुपये अमाऊंटचं बिल झालं, बर तर प्रिव्हियस बिलांचा पण टीडीएस कट करायचा का? जिथे 1 लाख अमाऊंट होतीये तिथून पुढचा टीडीएस कट करायचा? जिथे 1 लाख अमाऊंट तुमचे होते तिथून पुढे कट करायचं मॅडम. मग प्रिव्हियस बिलांचं ऍज इट इज जसं आपण पेमेंट केलं तसंच ठेवायचं. हो. आणि एखाद्या सप्लायरचं जर मंथ मधून 2 टाइम्स बिल आलं आपल्याला हम्म. आणि त्यांची व्हॅल्यू 30,000 होत असेल तर सिंगल बिल पाहिजे मॅडम आपल्याला. जर टू इन्व्हॉइसेस दिवसामध्ये आले तर दिवसामध्ये तुमचे 10 बिल्स आले तरी चालतील. फक्त एका बिलाची व्हॅल्यू ही 30,000 क्रॉस करता कामा नये. सिंगल इनवॉइस. हा सागर सर. हॅलो हा बोल. हॅलो सर, आता समजा एफडी अगेन्स्ट एखाद्या व्यक्तीला जर व्याज मिळत असेल बँक अकाउंटवरती, तर त्यावरती किती % टीडीएस कट होतो? तर एफडी वरती जे व्याज भेटतं त्याच्यावरती 10% टीडीएस कट होतं. 10% टीडीएस कट होतो. हो. आणि इंटरेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वरती, बरोबर, इंटरेस्ट वरती जो इंटरेस्ट भेटतो तर त्याच्यावरती होतो. आणि दुसरं तो जर तुमचं बिलो टॅक्सेबल लिमिट असेल तर तुम्हाला एक फॉर्म बँकेत भरून द्यावा लागतो. जर तुमचं टॅक्सेबल इन्कमच्या आतमध्ये असेल तर त्या केसमध्ये बँक टीडीएस कट करत नाही. मग हेच नियम ज्येष्ठ नागरिकांना पण लागू होतात का हो सगळ्यांना? हो हो सगळ्यांना लागू होतात. आणि समजा जर डायरेक्ट एफडी 10 लाख, 15 लाख, 20 लाख जर अकाउंटला डिपॉझिट झाली मुदत संपल्यानंतर, तर त्यावरती पण टॅक्स लागणार काय टीडीएस? एफडी वरती टॅक्स नाही लागत सर. नाही का? एफडी फक्त वरती टॅक्स नाही लागत. इंटरेस्ट वरती. इंटरेस्ट वरती टीडीएस कट होतो, बरोबर. ओके ओके, थँक्यू. येस. राजेंद्र सर बोला. हॅलो. हॅलो. हा राजेंद्र सर बोला. हा सॉरी सर, थोडंसं जरा बाहेर आहे, तुमचं लेक्चर ऐकत होतो. बर. तर मला असा एक क्वेश्चन होता की सपोज आपण त्याचा टीडीएस कट केलाय, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा टीडीएस कट करणार आहे, पण तो त्याचा पॅन आधार आता लिंक केला असेल म्हणजे रिसेंटली, तर आपण त्याचा टीडीएस कट करू शकतो का? जर तुमचा पॅन आधार लिंक असेल तर करू शकतो सर. पण काय जर काय समजा काय काय तुमचा पॅन आधार जर लिंक नसेल तर ते इनऑपरेटिव्ह मध्ये जातं आणि त्या केसमध्ये तुम्हाला 20% टीडीएस कट करावा लागतो. नाही 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 नाही, माझा क्वेश्चन काय आहे तुम्हाला, की सपोज त्याचं मे महिन्यामध्ये त्यांनी पॅन आधार लिंक केला असेल, ओके, बर. हा. आता रिसेंटली जे अमेंडमेंट झाली त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता माझा असा दुसरा क्वेश्चन असा होता की मग मी आता मी त्याचं जूनचं तर त्याचं ऑलरेडी बिल झालेलं आहे, ठीक आहे, एप्रिलचं, तर मग मी त्याचा एप्रिलचा टीडीएस कट करू शकतो का? हो, कट करू शकता ना सर, काहीच अडचण नाही. नाही म्हणजे पण मी हे पेमेंट कधी करणार? पेमेंट त्याचं लिंक होण्याच्या आधी केलं तर चालतं का? म्हणजे ह्याचं इनवॉइसचं पेमेंट म्हणताय का तुम्ही? हो, म्हणजे मी काय केलं, त्याचं पेमेंट केलं, ओके, आणि त्याने ते पेमेंट केल्यानंतर लिंक केलं आणि मग चालतं का असं? म्हणजे मला ते आता कसं आहे सर की ऍक्च्युली तुम्हाला पेमेंट करताना हे टीडीएस डिडक्ट करूनच पेमेंट करायचंय, बरोबर. हो हो. तर ते आपण केलेलं नाहीये. नाही 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 माझं असं नाही नाही ऐका, माझं असं आहे की त्याचं पेमेंट आम्ही मंथली केलं, प्लस आम्ही गव्हर्नमेंटला त्यांचा टीडीएस भरला आणि त्यांनी काय केलं, नंतर पॅन आधार लिंक केलंय, ठीक आहे, त्यांनी काय केलं, नंतर पॅन आधार लिंक केलंय, तर मग आता आम्ही पण क्वार्टरच्या आतमध्येच केलं, तर आम्ही रिटर्न भरू शकतो का त्याचं, म्हणजे ऍज इट इज ज्या अमाऊंटला आहे त्या अमाऊंटला? हो, भरू शकता ना. म्हणजे इनऑपरेटिव्ह होतं त्यावेळेस कट केलं असं म्हणताय ना तुम्ही? हो, आणि इनऑपरेटिव्ह त्याच अमाऊंटनी तुम्हाला आता टीडीएस रिटर्न भरायचंय. हो, त्याच अमाऊंट मध्ये हो, करायचं. भरू शकता. अच्छा, म्हणजे काही इश्यू होणार नाही असं? नाही काही इश्यू होणार नाही त्याच्यामध्ये. नाही सर, ते आमच्या केसमध्ये झालं. हॅलो. हा, म्हटलं अशी अमेंडमेंट नाहीये म्हटलं सर. हॅलो. हॅलो. हा, आवाज येतोय का माझा? हो, येतोय बोला. नाही सर, अशी अमेंडमेंट नाहीये. ते पोर्टलवाले काय करतात, नोटीस काढतात डायरेक्ट तुमचा नाही पॅन आधार नोटीस जरी आली ना सर तर त्याला आपण रिप्लाय देऊ शकतो, त्याची काही अडचण नाहीये त्या केसमध्ये. नोटीस आपण रिप्लाय करू शकतो का? म्हणजे आमच्या Yes. आलेली आहे, जास्त अमाऊंट नाही आमची काही. नाही त्याला काही प्रॉब्लेम नाही सर, कारण कसं होतं, ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करता ऍट द टाइम ऑफ पेमेंट त्याचा ऑपरेटिव्ह आहे का इनऑपरेटिव्ह आहे? इनऑपरेटिव्ह होतं त्याचा पेमेंट बरोबर. करताना. जर इनऑपरेटिव्ह होता तर ऍक्ट तुम्हाला सांगतो की त्याचं 20% तुम्हाला डिडक्ट करायचंय. नाही त्यांनी काय, तुम्हाला येतंय का लक्षात, झालंय असं काय माहितीये का, पोर्टलने पहिलं काय केलं की जी अमेंडमेंट काढली त्यांनी मे महिन्यामध्ये, ठीक आहे, तर मेचे जे बॅकडेटेड रिटर्न होते ते मे पर्यंत सगळे क्लिअर केले. म्हणजे यांचं जे झालं होतं ते मे मध्ये पण तो प्रॉब्लेम झाला होता. आता आम्हाला असं वाटलं, म्हणजे आम्ही काय केलं, त्यांचं नेक्स्ट म्हणजे एप्रिलचा जो टीडीएस होता ना
त्याचं पेमेंट केलं, म्हटलं आम्हाला असं वाटलं पुढे नोटीस येणार नाही, पण ते नोटीस काढतात ते पोर्टल. मग त्यामुळे ते पॅन आधार लिंक असल्याशिवाय ते पेमेंट करायचंच नाही, म्हणजे असं त्यांनी क्लिअरली सांगितलं. म्हणून विचारलं की त्याच्यावर काही सोल्युशन आहे का, म्हणजे काही रिप्लाय वगैरे द्या. नाही, रिप्लाय देऊ शकतो सर, त्याला काही अडचण नाहीये. आणि याच्यासाठी आपण पर्सनली कनेक्ट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही सर. ओके ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. थँक्यू सर, तेवढंच बोलायचं होतं. ओके सर, चालेल सर. तर बऱ्यापैकी क्वेश्चनिंग झाले, बऱ्यापैकी तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. आणि जर तुम्हाला हा सेशन सर आवडला असेल तर चॅट बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला रिव्ह्यूसाठी लिंक पाठवतो. तर त्याच्यावरती प्लीज रिव्ह्यू द्याल. आणि तुम्ही एवढा वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही हे सेशन अटेंड केलं आणि साधारणतः 1 तासभर मला झेललं. तर त्याच्याबद्दल प्रत्येकाचे धन्यवाद. आणि आपण नवीन सेशन आहे, नवीन टॉपिकवरती आपण प्रत्येक महिन्यामध्ये एक सेशन्स घेणारच आहोत. तर त्याच्यावरती पुढच्या वेळेस तुम्हाला टॉपिक कळवलं जाईल, किंवा कोणाचे काही सजेशन्स असतील कुठल्या टॉपिकवरती आपण बोलायचंय तर सजेशन तुम्ही चॅट बॉक्समध्ये देऊ शकता. कुठला आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे असं काही तुम्हाला वाटत असेल. आणि हे टॉपिक्स आपण घेतोय फक्त अवेअरनेससाठी, की जनरली सगळ्यांना अवेअर व्हावं, काय आहे इन्कम टॅक्स, काय आहे TDS. ओके अमित सर, टॅक्स ऑडिटवरती नक्कीच बोलूयात आपण. टॅक्स ऑडिटवरती TCS अँड TCS रिटर्न. ओके ग्रेट. TDS शॉर्ट डिडक्शन्स. ओके ठीक आहे. थँक्यू फॉर युअर सजेशन. GST. ओके TDS नोटिसेस, ऑल ITR फॉर्म्स. ठीक आहे, तुमचे सजेशन्स आपण घेऊयात आणि याच्यावरती आपण नक्कीच प्रयत्न करू की तुमचे एक टॉपिक्स आपण प्रत्येक महिन्यामध्ये कव्हर करूयात. तर जॉईन केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. चलो, हॅव अ नाईस डे. येस, थँक्यू सर.